गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रीय महामार्गावरील वडदम येथील फासिल पार्कजवळ छत्तीसगडला जाणारा एक ट्रक अचानक उलटल्याने भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील पोते रस्त्यावर इकडे तिकडे विखुरले गेले। फासिल पार्क जवळील हे वळण अत्यंत धोकादायक म्हणजे डेंजर टर्निंग असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येते। अपघाताची माहिती मिळताच वडदम येथील स्थानिक गावकऱ्यांनी आणि इतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले। तर सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या धोकादायक वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सूचना फलक लावावेत आणि शक्य असल्यास महामार्गाचं रुंदीकरण करावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते। जर या धोकादायक वळणावर प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। या अपघाताचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। अकोला जिल्ह्यातील आकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंशीय प्राण्यांची अवैध तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात मोठे यश आले आहे। पोलिसांनी एका मालवाहू वाहनासह एकूण 2,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। 24 मे रोजी आकोट ग्रामीण पोलिसांचं पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक संशयित इसम आपल्या ताब्यातील टाटा एस गाडीमध्ये एक गोवंश डांबून अंजनगाव रोडने आकोटकडे घेऊन जात होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहनांची तपासणी केली असता गाडीमध्ये एक गोऱ्हा नॉयलनच्या दोरीने अत्यंत निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी वाहन चालक आदिन बेग जावेद बेग राहणार पणज यांच्याकडे गोवंशाच्या वाहतुकीबाबत अधिकृत पावती किंवा परवान्याची मागणी केली, मात्र त्याला कोणतेही वैध कागदपत्र दाखवता आले नाही। त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन आणि गोवंश 2,40,000चा ऐवज जप्त केलाय। तर आरोपींविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातून राजकीय वर्तुळातील एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने जिल्ह्यातील 2 प्रमुख तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष रविकांत खुशाल बोपचे यांनी या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे जारी केली आहे। नवीन नियुक्त्यानुसार आसगाव तालुका अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी घनश्याम रहान गंडाले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्षपदाची महेंद्र घनश्याम पालीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारसरणीनुसार आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली हे नवनियुक्त पदाधिकारी पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करतील अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त करण्यात आली। या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे। तर त्यांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केलाय। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे स्वप्ननगरी अर्थात सैनिक कॉलनी सत्कार समितीच्या वतीने एक विशेष सोहळा पार पडलाय। नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांचा येथे उत्साहात गौरव करण्यात आलाय। या सोहळ्यात यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले। कठोर परिश्रम, सातत्य आणि ध्येय निश्चिततेच्या जोरावरच भविष्यात मोठं यश मिळवता येतं अशी प्रेरणा यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली। या कौतुक सोहळ्यामुळे परिसरात तसेच विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे अंजनगाव सुर्जीचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। नमस्कार, आज आपण अंजनगाव सुर्जी येथील स्वप्ननगरी उर्फ सैनिक कॉलनी येथे चालू असलेल्या 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी आलेला आहोत। तरी कार्यक्रम चालू आहे। येथे यावर्षीच्या पास झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालूच आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सगळे पाहुणे मंडळी तसेच गुणवंत विद्यार्थी आलेले आहेत
आता थोड्याच वेळात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम चालू होत आहे. धन्यवाद. खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खते आणि बी बियाण्याच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडलाय. खतांच्या दरात आणि बियाणांमध्ये तब्बल 20% वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा मोडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. एकीकडे शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्येसारख्या टोकाचं पाऊल उचललं जातंय. त्यातच उत्पादन खर्च निघणं कठीण झालं असताना आता खते आणि बियाण्यांचे दर वाढले, शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सापडलाय. या वाढलेल्या किमतीमुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. सरकारने तात्काळ खतांचे दर कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला. जे शेतीमधून उत्पन्न तयार होणार आहे त्या उत्पन्नाचा हमीभाव नसल्यामुळे शेती करण्यास शेतकऱ्याला परवडत नाही. शेतकरी प्रत्येक दिवस आत्महत्या करायला लागलेला आहे. म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जे 20% जी खताची दरवाढ केलेली हे रद्द करावी अशी आम्ही मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करतो. प्रत्येक दिवस हा शेतकरी आत्महत्याला कंटाळायला लागलेला आहे. कुठल्याही आज तुम्ही बाजारपेठेमध्ये जा, प्रत्येक वस्तूचे भाव वाढायला लागलेले आहेत. जसं की आज खताच्या 20% किमती ह्या सरकारने वाढविलेल्या आहेत. अशाच पद्धतीचं मात्र शेतीमाल कुठंही वाढलेलं दिसत नाही. अनेक महाराष्ट्र सरकारच्या, राज्य सरकारच्या शेतीमाल खरेदीच्या धोरणात त्यांनी अनेक घोषणा केल्या जातात, अनेक भुसार माल त्यांनी खरेदी केला जातं आहे. मात्र त्याच्यातही मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. म्हणून शेतकऱ्याला रासायनिक खत घेणं परवडत नाही. शेतीचा पोत पूर्ण उडालेला आहे. त्याच्यामुळं सरकारने रासायनिक खत शेतकऱ्याला घेतल्याशिवाय पर्याय नसल्यामुळं केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने याच्यावर नियंत्रण आणून हे भाव कमी करावेत, अन्यथा शेतकऱ्याच्या रोषाला समोर जावं लागणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जन आंदोलन उभा करण्यात येईल. जालना जिल्ह्यातील भाटेपुरी येथील डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. शेतकरी भगवान भुजंग आटोळे यांनी शेती मशागतीसाठी पेट्रोल पंपावर अनेक तास रांगेत उभं राहून डिझेल घेतलं होतं. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी हेच डिझेल जालना येथे नेल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. सध्या जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवत असून सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना इंधनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आणलेल्या डिझेल अधिकाऱ्यांकडून नेण्यात आल्याचा आरोप होत असल्याने संताप व्यक्त केला जातो. दरम्यान या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होतीये. तर प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. भगवान भुजंग आटोळे, राहणार भाटेपुरी. मी माझ्या शेतासाठी नांगरणीसाठी मी डिझेल आणलं जालना पंपावरून. मी फार्मर ID, माझा RC भाऊ आणि शेतीसाठी कामासाठी 2 कॅन्डे डिझेल आणले. नंतर माझ्या घरी 2 अधिकारी आले. मी शेतात माझं ट्रॅक्टर बंद पडलेलं होतं, त्या कारणास्तव मी शेतामध्ये गेलो. शेतातून माझं ट्रॅक्टर घराकडे आणलं. घराकडे आणले असताच माझ्या 2 अधिकाऱ्यांना 2 माझ्या डिझेलच्या कॅन्डी नेल्या. परत मी काही व्यावसायिक नाही, मी काही धंदा वगैरे करत नाही. मी माझ्या शेतासाठी आणलेलं डिझेल त्यांना माझं घेऊन गेले. गावात कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा किंवा पोलीस पाटलाला, सरपंचाला, कोणाला विचारा, हा माणूस धंदा करतो का? मी शेतीसाठीच आणलेलं माझं डिझेल आहे, ते डिझेल परत द्यावा हीच माझी विनंती. परभणी शहरात गेल्या काही दिवसात तरुण पिढीमध्ये विविध प्रकारच्या नशेचे आणि अंमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तर शहरातील गुन्हेगारीतही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते. हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांनी थेट पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. सय्यद खादर यांनी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील ही विदारक सद्यस्थिती त्यांच्यासमोर मांडली. तरुण पिढीला नशेच्या या जीवघेण्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि शहरात अंमली पदार्थाच्या छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली.
सर, और दूसरा एक कि आप पहले दिन सारी इतनी बातें बोलना मुनासिब नहीं है। अभी जो चीज़ हो रही है ना, परभणी के अंदर ड्रग्स काफ़ी पैमाने पे ये नौजवान बच्चे इसमें बहुत सारे बर्बाद हो जा रहे हैं। ड्रग्स पण आहे आणि थोडा पिठाचा पण आहे जो ना तो बटन बोल के एक आ रहा है और मेटासिन की इंजेक्शन है, गांजा है, बॉटल है सर, कोरेस वगैरह कोरेस वगैरह बॉटल। तो इससे क्या हो रहा है सर कि यंग जनरेशन पूरी खराब हो जाएगी। ते स्पोर्टचे नंबर दिले का ते आपको स्पोर्टचे नंबर सर्वांना मग ते सर्क्युलेट केलं पाहिजे ना ते रात में जो आपका काम है सर 10 साढ़े 10 मार्केट बंद एकदम भरपूर ताईद है हमारी तरफ, एकदम सपोर्ट, पूरा सपोर्ट है सर। नहीं सर, बहुत अच्छा लगा। किसी चीज़ पे तो सपोर्ट दिया नहीं हर बात है सर, शहर में सारे लोग अच्छे हैं सर, ऐसा नहीं है कि जो टाइमिंग वगैरह आपकी अच्छी है, उसके अंदर 1-2-3 थोड़ा सा एक्सटेंड कर देंगे आपको अगर लग रहा है थोड़ा उसमें जो है 11 रात के बजे टाइम पे 11 का ठीक रहेगा, और उसमें सर 2 से 3 होटलों को परवानगी दी है नाइट में चलाने के लिए, तो पेशेंट्स वगैरह को जो बाहर से आते लोग, ताकि उनको खाने के वास्ते इंतजाम हो सके। वो भी देखते हैं जो आपका जेन्युइन जो है ना लीगल नॉर्म्स में जो बैठते होटल, उनको परमिशन देना चाहिए रात के टाइम में, कुछ पेशेंट्स वगैरह। थैंक यू। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव येथील शेतकऱ्यांनी पीक विमा मजुरांच्या मागणीसाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। वर्ष 2025 ते 26 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, मात्र अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। पंचायत समितीच्या उपसभापती शांताबाई देवराव माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, तर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मंजूर करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। शासनानं दखल घेतलेली नाही आणि बाकीच्याही आमदार खासदार कोणी आलेले नाही, तर त्यानं पण दखल घेतलेली नाही। शेतकऱ्याबाबतीत काही सुद्धा दखल घेतलेली नाही आणि जाणून बुजून राणी सावरगाव आणि रुंजेगाव इकडच्या सगळ्या सर्कलमध्ये हे विमा मिळालेला नाही। प्रशासनाकडे तुम्ही वारंवार तक्रार केली होती या संदर्भात? हो, तर वारंवार तक्रार केलेली आहे आणि आज सुद्धा आम्ही म्हणत आहोत त्याच्याकरता। काय वाटतं तुम्हाला काय टाळल्या जाते? इतर भागामध्ये पीक विमा मिळतो आणि तुमच्या सर्कललाच मिळत आता नाही? त्यालाच माहीत कशामुळे हे करत आहेत ते। स्थानिक आमदार आले होते का? आमदार जिल्हा आले परिषद नाही, सदस्य, आमदारांना काही सुद्धा केलेलं नाही। जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य तर गायबच झाले तेव्हापासून, ते काही इथं आलेले नाहीत आणि जाणीवपूर्वक हे सगळं करण्यात येत आहे असं मला वाटतंय। आज सकाळपासून तुम्ही उपोषण इथं बसलात, सकाळपासून एकही नाही आलेले, अजून प्रशासन दखल घेतली का नाही? प्रशासनानं नाही आणि कोणी आमदारांना नाही, कोणा खासदारांना नाही, फक्त त्यानं जातीवाद किंवा अशा काही कारणासाठी करण्यात त्यानं केलेली। पण हे काही कामं असे शेतकऱ्याचे एवढा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर आहे आणि शेतकरी आत्महत्या करते, एवढं शेतकऱ्याला त्रास आहे, त्याच्याकरता काही सुद्धा केलेलं नाही त्याने। काय आज जर तुमची दखल घेतली नाही आणि तात्काळ जर पीक विमा तुम्हाला दिला नाही, तर तुम्ही इथून पुढे तुमची भूमिका काय असणार, काय करणार भविष्यात? आमर उपोषण करण्यात येईल आणि प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याचा विमा मागणी मंजूर करावी। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून अवैध उत्खनन आणि वाहतुकीची एक मोठी बातमी समोर येते। वसमत शहरात भल्या पाटे परभणीकडून येणारे मातीचे हायवा सर्व नियम धाब्यावर बसून बेधडक वाहतूक करत आहेत, मात्र प्रशासन यावर केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अखेर तालुक्यातील या अवैध माती उत्खनन, गौण खनिज साठा आणि बेकायदेशीर वाहतुकी विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले। वसमत मध्ये दिवसाढवळ्या माती माफियांची धुमाकूळ सुरू असून प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि दुर्लक्ष त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। तालुक्यातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन करून ती थेट वीट भट्ट्यांवर साठवली जाते। रोज शेकडो हायवा आणि टिप्परद्वारे होणाऱ्या या वाहतुकीमुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य निर्माण झाले, तर अपघातांचा धोका कमालीचा वाढला। किती निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल यावेळी आंदोलनकर्ते गौतम मारुतराव दिके आणि सुमित श्रीराम मस्के यांनी उपस्थित केलाय। आंदोलकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करावी, वीट भट्ट्यावरील बेकायदेशीर माती जप्त करून भट्ट्या सील कराव्यात, तसेच संबंधित वाहन मालक
आणि माती माफियांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी तपासणी पथके नेमावी अशी प्रमुख मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विट्याच्या संदर्भात जे लोकांना जे त्रास होते, जे रोडच्या कडेला जे त्यांनी जे माल मटेरियल जे टाकलेलं आहे, त्यांची जे माती असेल, त्यांची जे आपली राख असेल, तर त्या मातीचे राखाचे जे वाऱ्याच्या यांनी जे उडून जे लोकांच्या डोळ्यात जाऊन जे लोकांना त्रास होत आहे, त्याच्यातून अपघात होतात, काही जीवितहानी झालेली आहे. अशा प्रकारची आमच्या बोराळा गावचा बंडू रुस्तुम खराटे हा त्या बळी पडलेला आहे. तो गेल्या वर्षी तो मृत्यू पावला आहे. हा जीवघेण्या खेळ या तुमच्या 2 रुपयाच्या कमिशनसाठी म्हणा किंवा तुमच्या धंद्यासाठी म्हणा, तुमच्या फायद्यासाठी म्हणा, पण हा कायद्यासाठी आणि जीवासाठी घातकातला खेळ चालू आहे. आणि या ठिकाणी आम्हाला उपोषण सुद्धा करायची तयारी आहे. जीव गेला तर बेहतर. लाखचे उपोषण करू, त्यानंतर आम्ही आम्हाला उपोषण करू. जीव गेला तर बेहतर. आम्ही आमच्या जीवाचा करणार नाहीये, परंतु या लाखो जीव वाचले पाहिजे. आणि आजही आम्ही उपोषण चालू आहे इथं. आणि आमच्या समोरून हा आज मातीची गाडी इथून गेली टिप्पर पाहिला आम्ही हवा. ज्या कोणी बडवायचा असेल त्याचं कमिशन तुम्हाला लाख लाभू द्या, परंतु त्याचा व्यवस्थित फायदा व्हावा आणि आम्हाला त्याच्यावरती कारवाई व्हावी, त्याच्यावरती कंप्लेंट व्हावी आणि त्याला परत चाकपाक बसावी. या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. सरकारसुद्धा कायदे लक्षात घ्या. सरकारचा कायदा आणि गरिबा फायदा असं नाही आहे. सरकारचा कायदा आणि या पुढाऱ्याचा फायदा व्हायला आहे, ही सगळी गडबड चालू आहे. आपल्या इथली स्थानिक लोक, इथले प्रमुख नेते सगळे मिली बघत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांची सगळी टोपी काय, याची टोपी त्याला टोपी याला, याचं कमिशन त्याचं कमिशन, आणि आमचा जीव चालला आहे.